दिल्लीतल्या जंतर मंतर या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आता आपण सध्या आहोत आणि सकाळची 7 वाजलेले आहेत आणि या 7 वाजताची परिस्थिती या आंदोलनस्थळी काय असते ती मी आता दाखवणार आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी रात्रभर झोपलेले हे सगळे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांकडून या सगळ्या आंदोलनांना किती मोठ्या पद्धतीनं पाठिंबा जो तो मिळतोय आपण या दृश्यांमधून पाहू शकतो। रात्रभर या ठिकाणी झोपतायत, या ठिकाणीच खातायत। खरं तर अनेक जण मोठ्या संख्येने या आंदोलनस्थळी देखील येताना पाहायला मिळतात। काल रात्री देखील काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मात्र आत्ताची ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय। अनेक विद्यार्थी जे आहेत ते केरळपासून अगदी काश्मीरपर्यंत या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची देखील या ठिकाणी कशा पद्धतीनं उपस्थिती आहे आपण पाहू शकतो। सकाळची ही वेळ आहे आणि या आंदोलकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये फक्त एकच जी आहे ती मागणी आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे। आता देखील एक युवक आहे, तो हातामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठीच ही खरं तर एक पोस्टर जो आहे तो घेऊन त्या ठिकाणी असताना पाहायला मिळतोय। त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया। खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे सगळे आंदोलक जे आहेत ते पाहायला तर मिळत आहेत, मात्र क्या ये संदेश लेके यहाँ पे आप रात भर यहाँ पे सोए नहीं हो, क्या 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 बताएं? भैया हमें सिर्फ एक चीज मांग है हमारी, हमारे आने वाले, हमारा तो भविष्य खराब हो चुका है, जो हम अब आने वाला जो नेक्स्ट भविष्य है उनका फ्यूचर सेफ हो जाए। बस हमें और कुछ नहीं चाहिए, किसी भी सरकार रहे, इंसान को इंसान समझा जाए और गरीबों की हर जगह सुनवाई हो बस। खरं तर हे सगळ्यांची प्रतिक्रिया होती। आपण एक गोष्ट सगळ्या या आंदोलनामध्ये एक लक्षात घेतली पाहिजे की आपण आजपर्यंत महाराष्ट्रातले अनेक आंदोलनं पाहिलेली आहेत, त्यामध्ये अनेक पक्ष जे आहेत ते नेते जे आहेत ते तयार अशा पद्धतीचे पोस्टर्स तयार करून देत असतात, अनेकांच्या हातामध्ये देत असतात। त्या हातामध्ये दिलेल्या अनेक कार्यकर्त्यांना त्या पोस्टरवर काय लिहिलेलं आहे हे देखील माहिती नसतं। मात्र आपण ही आत्ताची दृश्य बघतोय ज्यामध्ये कलर्स जे आहेत ते पाहायला मिळत आहेत, क्रायन्स पाहायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीनं स्वतः एखाद्या ब्लँक पेपरवरती जो आपल्याला मनातली इच्छा आहे, जे आपल्याला घोषणा द्यायची आहे ते स्वतः या ठिकाणी व्यक्त होऊन ते लिहिताना दिसत आहेत। ही एक वेगळंपण या आंदोलनाचं आहे। आपल्याला महाराष्ट्रातलं असू दे, देशभरातल्या अनेक नेत्यांचं पक्षांचे आंदोलन पाहतो ज्या ठिकाणी होर्डिंग्स जे आहेत ते तयार रेडीमेड मिळत असतात, मात्र अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी आपण दूरपर्यंत लक्ष टाकलं तरी असेच पोस्टर तुम्हाला पाहायला मिळतील। त्या सगळ्या आंदोलनाचं हे वेगळं वैशिष्ट्य ते पाहायला मिळते आणि निश्चितच या सगळ्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीनं हे सगळं आंदोलन पुढच्या काळामध्ये जाणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्याची ही परिस्थिती, रात्रभर या ठिकाणी विद्यार्थी आहेत, रात्रभर मिळेल त्या जागेला जाऊन त्या ठिकाणी झोपताना पाहायला मिळतं। आत्ता देखील आपण दृश्य पाहिली तर अनेक विद्यार्थी या ठिकाणी झोपून आहेत आणि त्यांच्याकडून देखील हीच मागणी आहे, ती म्हणजे कुठल्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा आहे आणि त्यासाठीच हे सगळे एकत्र इथं आल्याचं पाहायला मिळते। एक विद्यार्थिनी देखील या ठिकाणी आहे, त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊया। रातभर यही पे सोई थी आप? जी जी, बाहर सोए थे हम तो। क्या कुछ सुविधा यहाँ पे आपको मिली नहीं है? खाने की तो सारी सुविधा है, खाने की कोई दिक्कत नहीं है, बस एक बेसिक जो नीड होती है वॉशरूम वगैरह की वो कोई सुविधा दे नहीं रही। पुलिस हर जगह बैरिकेड्स लगा रखे हैं, कहीं जाने नहीं दे रही है। और आपको पता है इतने सारे लोग हैं, इनमें सिर्फ एक वॉशरूम है, उससे तो गुजारा हो नहीं पाएगा। और बाहर के जितने भी वॉशरूम्स हैं सबकी तरफ जाने के लिए जो रास्ते हैं उनको बैरिकेड से ऑफ कर रखे हैं, बंद कर रखे हैं। इतनी सारी सुविधा कम होने के बावजूद भी, वॉशरूम नहीं है बावजूद भी आप यहाँ पर डटे हुए हो, क्या कुछ बताएंगे? आप अकेले आए हो, आपके साथ कोई आया है? मेरे साथ मेरी सिस्टर आई है और डटे रहने का एक खास मकसद तो ये भी है, हमारे घर में भी औलादे हैं, कल को वो भी किसी पेपर की तैयारी करेंगे और हम नहीं चाहते कि बाई चांस उनके साथ कुछ ऐसा हो जाए और वो अपनी ज़िंदगी से हार मान जाए, क्योंकि ज़िंदगी तो कभी नहीं मिलती, पेपर तो होते रहते हैं। लेकिन ये जो किया है ना, जिसकी वजह से ये हो रहा है, जिनकी वजह से ये बच्चों ने सुसाइड किया है, ये अच्छा नहीं हुआ। और अगर आपसे ये चीज़ संभाली नहीं जा रही ना तो प्लीज़ आप रिज़ाइन कर दीजिए। हम नहीं बोलते कि किसी और पार्टी के आप कोई नेता को लगाए, आपकी ही पार्टी में कोई कैपेबल नेता है जो इस काम को अच्छे से पूरी ईमानदारी से संभाल सकता है और बच्चे के भविष्य के बारे में सोच सकता है, आप उस नेता को लगा दीजिए। हमें कोई परेशानी नहीं है आपकी पार्टी से, लेकिन हमें परेशानी है इस व्यवस्था से, शिक्षा व्यवस्था से, जो बहुत ज़्यादा बुरी होती जाती है और जिनकी वजह से बच्चे परेशान हैं। आप देख सकोगे ना कि ये बच्चे इतने परेशान हैं कि इनको
इन पे बार बार लाठी चलाई जा रही है, इनको गालियाँ बकी जा रही है, ये अपने घर से बाहर हैं ये मतलब एक अपना कंफर्ट छोड़ के यहाँ पर आए हुए हैं। क्यों आए हुए हैं? क्योंकि ये अपना फ्यूचर देख रहे हैं, ये अपना फ्यूचर सुधारना चाहते हैं और उन बच्चों के लिए भी इंसाफ मांगना चाहते हैं और आने वाले फ्यूचर में जो बच्चे होंगे उनके लिए भी एक अच्छी और शिक्षा का इंतजाम करना चाहते हैं। कितने दिन तक यहाँ पे आप रहने वाले हो? अभी अभी तो देख सकते हैं आप 25 दिन से यहाँ पे आंदोलन शुरू है और कितने दिन चलेगा ये मालूम नहीं है। आप कितनी दिन की तैयारी लेके यहाँ पे आई हो? सर अभी तो 4 दिन हो चुके हैं, लेकिन अभी हो सके तो हम और दिन रुकना चाहेंगे और अगर घर पे जाना भी पड़ जाएगा ना, हम जयपुर से आए हैं, अगर घर पे जाना भी पड़ जाएगा ना तो हम दोबारा आएंगे। जब तक ये हमारी मांगे पूरी हो नहीं रही ना, जब तक हम दोबारा आएंगे, जब तक इस्तीफा नहीं मिल जाता ना, हम बार बार आएंगे, हम बार बार लड़ेंगे, हम अपनी आवाज़ उठाते रहेंगे और बस इतना ही कहना है। नक्कीच खरं तर ह्या सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या आंदोलकांच्या आहेत आणि आता देखील ही सगळी परिस्थिती आपण दाखवलेली आहे। सगळेजण कशा पद्धतीने या ठिकाणी तसेच झोपून असल्याचं पाहायला मिळते। दुसरीकडे देखील एक गोष्ट जी आहे ती अनेक जण जे आहे ते उपचार देखील घेताना पाहायला मिळतात। मात्र सध्या या सगळ्या आंदोलनाची परिस्थिती आपण या सगळ्या दृश्यांवरून या सगळ्यांच्या प्रतिक्रियेवरून आता पाहिलेली असेल, त्यामुळे निश्चित हे आंदोलन आणखीन किती दिवस त्या ठिकाणी चालणार हे माहिती नाही। मात्र जोपर्यंत त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही अशाच पद्धतीने या ठिकाणी तळ ठोकून असणाऱ्या अशा प्रतिक्रिया दिलेल्या, त्यामुळे निश्चित पुढचे आणखीन किती दिवस हे आंदोलन जे आहे ते अशाच पद्धतीने राहणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, नवी दिल्ली। वरती सुरू असलेल्या आंदोलनस्थळी रात्री उशिरा खरं तर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट देखील झाल्याचं पाहायला मिळते आणि या सगळ्या झटापटीनंतर पोलिसांनी अनेकांवरती लाठीचार्ज देखील काल रात्री केलेला आहे। त्यानंतर परिस्थिती पुन्हा एकदा नियंत्रणामध्ये देखील काही वेळातच आली। मात्र या सगळ्या आंदोलनावेळी देखील आणखी अनेक जण जे आहेत ते जखमी झाले आहेत आणि आता ही दृश्य पाहतोय आपण। याच आंदोलनाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मार जो आहे तो 20 तारखेच्या आंदोलनात पण लागला होता। मात्र रात्री देखील जे आहे ते जी लाठीचार्ज झाला त्या ठिकाणी देखील अनेकांना अशा पद्धतीनं लागल्याचं दृश्य जे आहे ते पाहायला मिळते, जखमी झाल्याचं दृश्य पाहायला मिळते। खरं तर हे व्यक्ती एक आहेत, मात्र दुसरीकडे जर आपण नजर टाकली तर याच आंदोलना स्थळाच्या अगदी समोर मेडिकल कॅम्प आहे आणि त्या मेडिकल कॅम्पमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते जखमी झालेली जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची उपचार देखील घ्यायला सुरुवात केलेली आहे। हे देखील एक व्यक्ती आहेत जे जखमी झाले, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया। कुठून आलेलं? पुण्यावरून। आता रात्री पुन्हा एकदा तुम्हाला त्या ठिकाणी लाठीचार्जमध्ये जखमी तुम्ही झालेला आहात, काय परिस्थिती त्यावेळी झाली होती आणि नेमकं काय परिस्थिती तिथं काल तुम्ही पाहिली? आम्ही काय गांधी बुद्धच्या धर्तीवर शांती पीसफुल प्रोटेस्ट करत होतो। आम्हाला संसद जायचे होते। चंद्रशेखर म्हणले की चला संसद, आम्हाला वाटलं की कॉल आले चला जायचे, आम्ही पुढे वरले, ते पुढच्या बॅरिकेडवर करंट लावले होते। आम्ही 10-12 जण जे पुरे होते चंद्रशेखर सोबत ते सगळे करंट खाले। आता तुम्ही इथं तुम्ही आता उपचार देखील घेताय, कशा पद्धतीनं इथं तुम्हाला मेडिकल मदत देखील आता मिळत आलेली पाहताय? तुम्ही अनेक आंदोलन आजपर्यंत पाहिले असेल, मात्र तुम्ही विशेष करून महाराष्ट्रात इथं आलेला आहे आणि इथं देखील मार खाऊन देखील तुम्ही इथं बसायची तुमची या ठिकाणी स्ट्रेंथ पाहायला मिळते। खरं तर या सगळ्याचं विश्लेषण जास्त तर बोलू शकत नाही, फक्त इतके मी बोलतो की आमच्या मोदीजीच्या प्रेम आहे, ही जी असले प्रेम आहे की बघा असले गर्दन ह्यांच्या माणूस कसे मारतात ते फक्त मी बोलतो, जास्त बोलणार नाही। काही लय बोलले आहेत तुमच्या चॅनलवर पण, हे बघा असे गर्दन धरले होते, एक करंट लागल्यावर उचलले आणि 10-15 जण चारों साईडनं पोटावर पण ह्यांच्या माणूस लाठी मारले बघा। हे सर गर्दन धरले होते, ही आसू गॅसच्या गोला लागले आहे, आसू गॅसच्या गोला हे बघा लाठी पाठीमागे पूर्ण बघा। एका व्यक्तीला किती किती काठ्या मारले गेले त्या दिवशी? कमीत मी बेसूद झाल्यावर मला जनपदमध्ये छोडले, ते शुद्ध पडला होता ते बेसूद पडले, माझ्या शुद्धी आले तर मी इकडून मार खाल्ले आणि होश आले तर मी जनपदमध्ये होते। कोण टाकले मला माहीत नाही, मी बेसूद इथे झाले होते केरला भवनवर आणि एकटंच आलाय? हा पुणेवरून आम्ही एकटाच आले, पण आहे जे स्टेज कव्हर करते अक्षय शिंदे तेच मला कॉल केले होते की इथे पीसफुल प्रोटेस्ट आहे, तुमच्या पण पोरे आहे, काय नाही तर घराच्या बाहेर या आपल्या पोरेसाठी। आज नाही किती दिवस आता इथे? आता 14 तारीखला आले आणि आज 23 म्हणजे आज 10वा दिवस आहे।
आज 10 दिवस झाले आहे आणि ही असले आमचा अधिकार मागत होतो, नाही ह्यांच्यासोबत भीक नाही मागत होतो. हे आमचे नौकर आहे, आम्ही ह्यांना चुनतो आणि ही आम्हाला हाणतो. ही असले नौकर चुनायचे काय? ही त्यासाठी लेकरा बालला ज्यांच्या आहे त्यांना चुना. ही नपुंसक लोकांना नको वोट करा. ते हिंदू मुस्लिम खतरे म्हणतात. अरे ते मुस्लिम म्हणतात की बाबा मला BJP पाहिजे. काय ते BJP राज्यामध्ये सेफ आहे, हिंदू सेफ नाही आहे. अरे 2 माणूस 8 माणसाला कधी भारी पडतात काय? कधी भारी पडतात? संभलमध्ये 80 हिंदू आहे आम्ही. ते 80 हिंदू खतरे में आहे बोलून खरंच आता हिंदू खतरे में झाले आहे. बघा तुमच्या मंदिर, राम मंदिर ते टपकते, त्यांच्या RSSचे कार्यालय टपकते. इथे केशवकुंज बनवले आहे. भाजपाचा विकास बघायचे तुम्हाला तर त्यांच्या 600 कार्यालय जाऊन बघायचे ते दिसणार. इथे 36,000 करोडच्या गंगा एक्सप्रेसवे बघा, 12,000 करोडचे देहरादून एक्सप्रेस. आपले मुंबई पुणे मिसिंग लिंक, 1 मई मजदूर दिवस, महाराष्ट्र दिवस. आपले महाराष्ट्राचे किती मोठे अपमान आहे. महाराष्ट्र दिवस वर त्या उद्घाटन केलं ते, त्या दिवस मी तिकडेही होते. ते आपले पवार काय कहते पवार साहेबचे पोरगी. आता हे सगळं आंदोलन आता कुठल्या स्टेजला येऊन पोहोचलंय आणि आता इथची पुढे कशा पद्धतीत तुमची भूमिका स्वतः या ठिकाणी असणार आहे? ज्यापर्यंत प्रधान इस्तीफा देणार नाही त्यापर्यंत मी इथे आहे. दिवाळी असू द्या, होली असू द्या, वर्ष जाऊन द्या. ते म्हणले ना आता 32 दिवस गेले, 32 महिना पण होऊ शकते. 32 महिना पण आम्ही थांबणार. नक्कीच. खरं तर आणखीन एक विद्यार्थी या ठिकाणी आलेला आहे जो जखमी झालेला आहे. कब लगा आपको? पूरा भागदौड़ में लगा है पूरा. यहाँ पे उपचार मिल रहा है, कैसी नहीं सारा प्रॉब्लम यहाँ सोल्यूशन सब कुछ है. यहाँ कोई दिक्कत नहीं है. डॉक्टर का पूरा टीम है, हमको सारा सोल्यूशन दे रहे हैं. जो भी दिक्कत है बता रहे हैं. अभी बताए हैं हॉस्पिटल ले. से यहाँ पे तुम आओ? कहाँ से हो? मैं तो फर्स्ट डे से ही था. बीच में कहीं चला गया था. फिर मैं 4-5 दिन से कंटिन्यू. हाँ 4-5 दिन से कंटिन्यू हूँ. फिर अभी क्या यहाँ पे आपको सुविधाएं मिल रही है और यहाँ सारा क्या बताएंगे? यहाँ पे जो आंदोलन अभी शुरू है, वो ये आंदोलन कब तक शुरू रहेगा मालूम नहीं है हम सभी को. क्या आप बताएंगे कितने दिन तक आप रहने का यहाँ पे? जब तक इस्तीफा नहीं दे रहा आंदोलन तब तक खत्म, तब तक मैं यहीं डटा रहूंगा. ये तो मर्द जात है, अपने लिए देश के लिए लड़ने के लिए. ये तो छोटी बात है, ये कुछ नहीं है. सर जी क्या बताएंगे कितने लोग रोज यहाँ पे आ रहे हैं अभी, और जो आंकड़ा बताया जा रहा है 150-200 लोग जख्मी हुए थे, लेकिन आप यहाँ पे फील्ड पे काम कर रहे हो, आपको क्या नजर आ रहा है? मिनिमम टू मिनिमम 300-400 बच्चे लोग आप प्लस आ रहे हैं हमारे पास यहाँ पे उपचार पे फर्स्ट एड के लिए. अब इस पेशेंट को कितना सीवियर वुंड है, पर हमारे पास में गवर्नमेंट की तरफ से कोई सर्विस हमें नहीं प्रोवाइड करेगी. ये जो भी सर्विस हो रही है यहाँ पे, डॉक्टर होके यहाँ पे सेवा कर रहे हैं. दिस इज वॉलंटियर सर्विस. दिस इज नॉट, आई एम नॉट डूइंग माई एनी जॉब एंड एनी काइंड ऑफ दिस इज माई, मेरा कर्तव्य है. दिस सर्विस इज प्रोवाइडेड बाय पब्लिक ओनली. नो गवर्नमेंट इज इंटरफेयरिंग. अभी इतने सीरियस पेशेंट है, इनका कुछ ट्रीटमेंट के लिए हमारे पास कुछ नहीं है गवर्नमेंट की तरफ से. एक डॉक्टर भविष्य के डॉक्टर को मदद यहाँ पे एग्जैक्टली. अब इनको क्या करें हम, आप बताएं. यहाँ पे एम्बुलेंस नहीं है, यहाँ पे कुछ ट्रीटमेंट हमें गवर्नमेंट ने दिया नहीं है. ये सब आम लोग जो हमें देखे जा रहे हैं उससे हम ट्रीटमेंट कर रहे हैं. एक्चुअली गवर्नमेंट को ये तो देखना चाहिए ना. खरं तर हे सगळे डॉक्टर होते. या ठिकाणी डॉक्टरांनी देखील परिस्थिती सांगितलेली आहे की ज्या दिवशी ही लाठीचार्ज झाला त्यावेळी जो आकडा सांगण्यात आला होता तो 150च्या आसपास सांगण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात एका कॅम्पवरती 300 ते 400 लोक येऊन या ठिकाणी उपचार घेताना दिसतात. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते जखमी झालेत, विद्यार्थी जखमी झालेत ह्याचाच अंदाज येईल. मी पुन्हा एकदा इथली दृश्य जे आहे ते दाखवेन. बाजूला आपण बघितलं तर सकाळची वेळ आहे. अर्थातच या ठिकाणी सकाळ असल्यामुळं अनेक विद्यार्थी जे आहेत ते पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चित या सगळ्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने ही सगळी आंदोलनाची भूमिका पुढच्या काळात असणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. सध्या तरी या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे. जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही अशीच भूमिका या सगळ्यांनी घेतलीच दिसते. कॅमेरामन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.